तर मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की आता सुभेदार कुटुंबात आता सगळं पहिल्यासारखं झालेलं असतं. कल्पनाने सुद्धा सालीचा स्वीकार केलेला आहे आणि अस्मिता आणि सुद्धा आता तिच्यासोबत चांगलं वागत आहे. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की प्रतिमाला आता रेग्युलर चेकअपसाठी आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं. तर अर्जुनही ऑफिसला निघून गेलेलं असतं. त्यावर अस्मिता म्हणते की अगं, तू माझ्या स्कूटीवर प्रतिमा आत्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तसे तुला गाडी चालवता येतं आणि तुमची एक राईड सुद्धा होईल. त्यावर सायली म्हणते की हो, मजा येईल. त्यानंतर सायली आता प्रतिमा आत्याला स्कूटीवर घेऊन हॉस्पिटलकडे जायला निघते. तर सायली आता त्याच रस्त्यावरून जाऊ लागते ज्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी तिचा अपघात झाला होता. तर आता समोरून येणारा ट्रक बघून सायली आणि प्रतिमाला त्या 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवतो. त्या रात्री कशा प्रकारे गाडीला ट्रकने धडक दिली होती हे सगळं त्यांना आठवू लागतं आणि अखेर त्यांच्या स्कूटीचा अपघात होतो आणि ते खाली पडतात. तर प्रतिमेच्या डोक्याला मार लागतो आणि अखेर हॉस्पिटलमध्ये तिची वाचा परत येते. तर ते मला सगळं आठवतं की कशा प्रकारे महिपतने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ते येणार लवकरच पुढील भागामध्ये आपल्याला प्रतिमा सगळं सत्य उलगडताना दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.